नमस्कार, ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आपण MPSC राज्यसेवा 2024 पूर्व परीक्षा आणि कंबाईन 2024 पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून करंट अफेअर्सची सिरीज घेऊन येत आहोत। यापूर्वी आपण राजकीय आणि आर्थिक घडामोडी वर्षभराचा कव्हर केले आहेत आणि इथून पुढची जी सिरीज आहे ती सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे पुरस्काराची असणार आहे। यामध्ये आपण जानेवारी 2023 ते आतापर्यंत म्हणजे एप्रिल 2024 पर्यंतचे सर्व पुरस्कार घेत आहोत आणि या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला कुठलाही प्रश्न चुकू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा। सुरुवात करूयात। सगळ्यात पहिले 5 लोकांना भारतरत्न 2024 जाहीर केलेला आहे। बघा, आपल्या भारतातला सर्वोच्च पुरस्कार म्हणजे भारतरत्न। आतापर्यंत कसं आहे, 2 लोकांना 3 लोकांना भारतरत्न देण्यात आलेला आहे, परंतु एकाच वर्षात पहिल्यांदाच 5 लोकांना एकदाच भारतरत्न दिलाय। ही भारतातली अशी पहिलीच वेळ आहे। तर भारतरत्न काय, बेसिकली भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान। तर 5 लोक कोण कोण आहेत? कर्पूरी ठाकूर, एकेकाळी बिहारचे मुख्यमंत्री होते। लालकृष्ण अडवाणी, जनता दल, जनसंघ आणि BJP चे अध्यक्ष हा त्यांचा मोठा प्रवास आहे। त्यानंतर PV नरसिंहराव, 1991 मध्ये जेव्हा भारताचं आर्थिक परिस्थिती खूपच खाली गेली होती त्यावेळेस ते भारताचे पंतप्रधान होते। चौधरी चरण सिंग, शेतकऱ्यांचे नेते आणि भारताचे एकेकाळीचे पंतप्रधान अशी त्यांची ही ओळख। आणि MS स्वामीनाथन, भारतीय हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन, अशा 5 लोकांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे। सुरुवातीला आपण भारतरत्न पुरस्कार काय भानगड आहे बघून घेऊ आणि त्याच्यानंतर ज्यांना ज्यांना दिलंय त्यांच्याविषयी थोडीशी माहिती बघू, कारण की त्यांच्यावर सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता आहे। सगळ्यात पहिले भारतरत्न पुरस्कार सर्वोच्च नागरी सन्मान 1954 मध्ये याची सुरुवात झालेली आहे। बघा, जेव्हा त्याची सुरुवात केली ना तेव्हा फक्त काही क्षेत्रातच देण्यात यायचा, जसं की कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा या क्षेत्रापुरतं ते मर्यादित होतं। परंतु 2011 पासून कुठल्याही क्षेत्रात ते दिलं गेलं आणि त्याच्यामुळेच मग क्रीडा क्षेत्रातले सचिन तेंडुलकर यांना 2014 मध्ये भारतरत्न भेटला होता। जर हा क्रायटेरिया असता तर सचिन तेंडुलकरांना देता आला नसता, म्हणून 2011ला क्रायटेरिया चेंज केला की कुठलाही क्षेत्रातलं उत्कृष्ट कामगिरी केली ज्याने भारताचं नाव पूर्ण जगात वर गेले किंवा भारतात त्यांचं नाव खूप झालंय आणि एखाद्या क्षेत्रात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केले तर त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात येतो। उदाहरण आपल्याला माहिती आहे, लता मंगेशकर संगीतातलं सर्वात मोठं नाव, तसं सचिन तेंडुलकर क्रीडा क्षेत्रातलं सर्वात मोठं नाव। आता भारताचे पंतप्रधान राष्ट्रपतीकडे भारतरत्नासाठी शिफारिश करतात आणि राष्ट्रपती भारतरत्न पुरस्कार प्रदान करतात। पुरस्कार विजेत्याला राष्ट्रपतीचं स्वाक्षरी असणारे प्रमाणपत्र भेटतं आणि एक पिंपळाचं पान भेटतं। पिंपळाचं पान खूप महत्त्वाचं छोटंसं पान असतं, ते भेटतं, परंतु कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही, कारण की हा इतका मोठा पुरस्कार आहे की याला कुठल्या पैशाने आपण मोजू शकत नाही। त्याच्यामुळे फक्त पिंपळाचं पान आणि एक सर्टिफिकेट दिलं जातं आणि भारतरत्न तसा त्याप्रमाणे दिला जातो। पुढे राज्यघटनेतलं कलम 18(1) काय म्हणते की पदव्यांची समाप्ती। पदव्यांची समाप्ती म्हणजे काय की जेव्हापासून आपलं संविधान लागू होईल तेव्हापासून कोणी राजा, राणी, महाराज वगैरे नाहीये। त्याच्यामुळे आपल्याला 18(1) नुसार, कलम 18 नुसार कुठल्याही राजाच्या समोर, म्हणजे आता जे काही वंश परंपरागत राजे चालू आहेत परंतु भारतीय लोकशाही पद्धतीने ते बंद केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही व्यक्तीच्या नावासमोर राजे, महाराजे असं लावता येणार नाही, कारण की आपण कायद्यानुसार सर्व समान आहोत। परंतु त्याला भारतरत्न ज्यांना भेटलाय त्याच्यात थोडासा अपवाद आहे। बघा, हा पुरस्कार नावापुढे किंवा मागे लावता येणार नाही। समजा मला भारतरत्न भेटलंय आणि मी असं बोलेन की नमस्कार, मी भारतरत्न XYZ, तर हे चालणार नाही। पण बायोडाटामध्ये भारतरत्न उल्लेख केला जाऊ शकतो आणि लेटर हेड किंवा व्हिजिटिंग कार्डमध्ये सुद्धा उल्लेख केला जाऊ शकतो। म्हणजे आता जर लालकृष्ण अडवाणींनी कोणाला तरी लेटर लिहिलं आणि खाली लिहिलं की भारतरत्न लालकृष्ण अडवाणी आणि त्यांनी मग कोणाला तरी पत्र लिहिलं तर ते तसं लिहू शकतात, परंतु स्वतःचाच व्यक्तिगत इंट्रो करताना ते असं नाही म्हणू शकत की नमस्कार, मी भारतरत्न लालकृष्ण अडवाणी। सर्वात तरुण विजेता आणि पहिला खेळाडू ज्यांनी 40व्या वर्षी भारतरत्न मिळवला ते म्हणजे सचिन तेंडुलकर। आणि सर्वात वयस्कर विजेते वयाच्या 100व्या वर्षी धोंडो केशव कर्वे। धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल 2 गोष्टी लक्षात ठेवा की वयाच्या 100व्या वर्षी त्यांनी स्वतःच्या हाताने भारतरत्न स्वीकारलाय
म्हणजे ते तेव्हा हयात होते. दुसरा मुद्दा असा की सर्वात जास्त जगणारे समाजसुधारक म्हणजे सगळ्यात वयोवृद्ध समाजसुधारक म्हणून आपण धोंडो केशव कर्वे यांना ओळखतो. जवळपास 104 वर्ष ते जगले होते. पुढे पहिला मरणोत्तर पुरस्कार लाल बहादूर शास्त्री यांना 1966 मध्ये भेटलाय. आणि पहिले विदेशी विजेता म्हणजे भारत सोडून भारताच्या बाहेर तर खान अब्दुल गफ्फार खान यांना का दिला, कारण की भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचं खूप मोठं योगदान होतं. परंतु जेव्हा पार्टिशन झालं तर तेव्हा त्यांना भारत म्हणजे पाकिस्तानमध्ये जावं लागलं, कारण की ते पाकिस्तानच्या पेशावर भागातून होते. आता आपण सुरुवात करूया. सर्वात पहिलं नाव आहे कर्पूरी ठाकूर. बिहारमधलं खूप प्रसिद्ध नाव. बिहारचे 2 वेळा मुख्यमंत्री होते. 1924 रोजी समस्तीपूर जिल्ह्यात त्यांचा जन्म झालेला आहे. आणि 1924 साली जन्म झाल्यामुळे 2024ला जयंतीचे शताब्दी वर्ष म्हणून आपण साजरे करत आहोत. म्हणजे बघा यांच्यावर 2 अँगलनी प्रश्न येऊ शकतो. एक भारतरत्न मिळालाय म्हणून, दुसरं त्यांच्या जन्माला 100 वर्ष झालेले आहेत म्हणून. पुढे 1988 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. EBC OBC पैकी जो अत्यंत मागासवर्गीय गट आहे म्हणजे OBC म्हणजे काय ऑदर बॅकवर्ड क्लास, पण ते EBC म्हणजे त्याच्याहून जास्त मागास असलेले गटात मोडणारे नाई किंवा नाभिक समाजात ते जन्मले होते. आणि स्वतंत्र सैनिक आणि कट्टर समाजवादी अशी त्यांची ओळख होती. त्यांना लोक जननायक म्हणून सुद्धा ओळखत होते. हा शब्द पण लक्षात ठेवा. हे कर्पूरी ठाकूर आहे. कर्पूरी ठाकूर यांच्या नावाने 1991 मध्ये स्टॅम्प लॉन्च केला होता भारत सरकारने. त्याचा हा फोटो आहे. पुढे 1946 मध्ये ते काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे सदस्य झाले. आणि 1947 मध्ये राम मनोहर लोहिया यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय हिंद किसान पंचायतीचे राज्य सचिव म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. पुढे 1948 ते 52 मध्ये लोहिया यांनी सोशलिस्ट पार्टीचे बिहारचे त्यांना सचिव केलं होतं. पुढे 1952 मध्ये सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून कर्पूरी ठाकूर बिहार विधानसभेत पहिल्यांदा आमदार झाले. मग तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल डीप प्रश्न विचारायचा झालाच तर व्यक्तिविशेष म्हणून ह्यांच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. पुढे 1967 मध्ये देशातल्या 9 राज्यांमध्ये बिगर काँग्रेसचं सरकार आलं होतं. तेव्हा मोठं सत्ता संघर्ष झाला होता आणि पहिल्यांदा काँग्रेस राज्यांमध्ये हरली होती. तर 9 राज्यात बिगर काँग्रेसचं सरकार आलं होतं आणि बिहारमध्ये पण सत्तांतर झालं होतं. त्यावेळेस बिहारच्या महामाया प्रसाद सिन्हा हे बिहारचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मुख्यमंत्रीच्या अंडरमध्ये कर्पूरी ठाकूर हे शिक्षण मंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले होते. पुढे कर्पूरी ठाकूर 1970-71 आणि 77-79 या 2 काळात बिहारचे मुख्यमंत्री झाले होते. 1978 मध्ये मुख्यमंत्री ठाकूर यांनी OBC, EBC, स्त्रिया आणि उच्च जातींमधील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी विशिष्ट कोट्यासह 26% आरक्षण दिलं होतं. आणि त्याच्यामुळे ते खूप प्रसिद्ध आहेत की गरिबांसाठी आरक्षणची सोय त्यांनी त्यावेळेस केली होती. तुम्हाला जर अंदाज असेल तर 1978च्या दरम्यानच मंडल कमिशन सुद्धा बसलं होतं आणि त्याच दरम्यान हे आरक्षण कर्पूरी ठाकूर यांनी बिहारच्या अति गरीब लोकांना दिलं होतं. पुढे खूप प्रसिद्ध नाव लालकृष्ण अडवाणी. सगळे आपण त्यांना ओळखतो. त्यांचा जन्म 1927 रोजी पाकिस्तानमधील कराची येथे झाला होता. मूळ ते पाकिस्तानचे होते परंतु पार्टिशन नंतर ते भारतातल्या मुंबई येथे आले आणि तिकडे मुंबईला स्थायिक झाले. तिकडे त्यांनी महाविद्यालयाचं शिक्षण पूर्ण केलं, कायद्याची पदवी घेतली आणि काही काळ ते पत्रकार सुद्धा होते. पुढे 1942 मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये ते सामील झाले आणि 1958 मध्ये जनसंघ पक्षाचे दिल्ली राज्य सचिव झाले. आता जनसंघ काय तर जनसंघ हा एक असा पक्ष होता जो उजव्या विचारसरणीचा होता आणि त्या पक्षाचे प्रमुख नाव म्हणून लालकृष्ण अडवाणी पुढे येत आहेत. 1967 मध्ये दिल्ली महानगर परिषदेचे ते अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. पुढे जाऊयात. 1970 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार झाले. 1989 पर्यंत राज्यसभेचे ते 4 वेळा त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला. म्हणजे बघा असा व्यक्ती जो 4 वेळा राज्यसभेचा खासदार आणि जवळपास 7 ते 9 वेळा लोकसभेचा खासदार. बघा इथून पुढे 7 वेळा म्हणजे 4 वेळा राज्यसभेचे खासदार आणि 7 वेळा लोकसभेचे खासदार अशी त्यांची मोठी कारकिर्दी होते. 1973 मध्ये जनसंघाचे ते अध्यक्ष झाले आणि 1977च्या सार्वत्रिक निवडणुकीत जनसंघ जनता पक्षात विलीन झाला. आता जनता पक्ष काय भानगड आहे तर 19
76च्या दरम्यान 75 मध्ये आणीबाणी लागली, 76 आणि 77 नंतर मग निवडणुका झाल्या 77 मध्ये, आणि त्यावेळेस सगळे विरोधी एकत्र आले होते आणि त्यांनी जनता पक्ष बनवला होता आणि तो जनता पक्ष निवडून आला होता आणि जनता पक्षाचं सरकार मग 2 वर्ष चाललं. 2 वर्षानंतर मग ते चौधरी चरण सिंग पुन्हा मुख्यमंत्री पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्याच्यानंतर 1980 मध्ये त्यांचं सरकार पण गेलं आणि मग इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या होत्या. परंतु जनसंघ जो होता, जो बीजेपीचा म्हणजे बीजेपी पूर्वी तो पार्टी होती आणि त्याचे अध्यक्ष होते लालकृष्ण अडवाणी, आणि तो जनसंघ नंतर जनता पक्षात विलीन झाला आणि पुढे मग निवडणुका झाल्या आणि जनता पक्ष जिंकून आला. जनता पक्षाच्या विजयानंतर अडवाणी हे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री बनले, तसेच राज्यसभेतील सभागृह नेता सुद्धा बनले होते. 1980 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते आणि पक्षाचे 3 वेळा अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला पूर्वी सांगितलं, जनसंघ होता, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बनवलेला जनसंघ, त्याचे एकेकाळी अडवाणी सचिव होते, मग नंतर ते अध्यक्ष झाले आणि तो जनसंघ मग जनता पक्षात विलीन झाला आणि त्याच्यानंतर 1980 मध्ये जनसंघाचं पुढे रूपांतर होतं आणि भारतीय जनता पार्टीची स्थापना होते. भारतीय जनता पार्टी स्थापनामागे सर्वात मोठा जो वाटा होता तो अटल बिहारी वाजपेयी यांचा होता, पण अटल बिहारी वाजपेयींच्या सोबतच लालकृष्ण अडवाणी सुद्धा होते. पुढे ते अध्यक्ष वगैरे झाले. त्याच्यानंतर 1989 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले आणि 2019 पर्यंत 7 वेळा लोकसभेची खासदारकी भूषवली. जर ते 2019ला उभे राहिले असते तेव्हा पण ते जिंकले असते, परंतु त्यांनी आरोग्याचं कारण देत लोकसभेतनं माघार घेतली होती. पुढे वाजपेयी सरकारमध्ये 1998 ते 2004 पर्यंत ते देशाचं दुसरं सर्वात मोठं कॅबिनेट पद म्हणजे गृहमंत्री झाले होते. पुढे 2002 ते 2004 मध्ये ते देशाचे 7वे उपपंतप्रधान राहिले होते आणि पुरस्कार आणि सन्मान त्यांना पद्मविभूषण 2015ला आणि भारतरत्न 2024ला भेटलेला आहे. त्यांची एक रथयात्रा सुद्धा प्रसिद्ध होती, जी सोमनाथ पासून तर अयोध्यापर्यंत गेली होती आणि त्या दरम्यान बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या, त्यामुळे ते या गोष्टीसाठी पण प्रसिद्ध आहेत. पुढे PV नरसिंहराव 1921 मध्ये तत्कालीन अविभाजित आंध्र प्रदेशमधील करीमनगर जिल्ह्यात त्यांचा जन्म झालेला आहे. खूप मोठं नाव, खूप प्रसिद्ध नाव, भारताचे एकेकाळचे पंतप्रधान, म्हणजे काँग्रेसमधलेच, परंतु गांधी आणि नेहरू आडनाव नसलेले, परंतु आपला 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे एकमेव पंतप्रधान म्हणजे PV नरसिंह राव. 2004 रोजी नवी दिल्ली येथे त्यांचं निधन झालेलं आहे. पूर्ण नाव पामुलापर्थी वेंकट नरसिंह राव. उस्मानिया विद्यापीठातनं BA केले, नागपूर विद्यापीठातनं मास्टर्स केले आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी लॉ केलं होतं. PV नरसिंहराव यांनी 1940च्या दशकात काकतीया पत्रिका नावाच्या तेलुगू साप्ताहिकचे संपादन केले. तेव्हा त्यांचे चुलत बंधू PS राव हे दोघं सोबत होते आणि हे जेव्हा त्या म्हणजे लिहत होते त्या पत्रिकेत तेव्हा त्यांचं तो पण नाव होतं जय आणि विजय. तर हे पण लक्षात ठेवा. पुढे 75-76 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस झाले. पुढे 68 ते 74च्या दरम्यान तेलुगू अकॅडमीचे ते अध्यक्ष झाले होते. पुढे 57 ते 77 मध्ये आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य म्हणजे पहिल्यांदा ते आमदार झाले आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये त्यांनी अनेक मंत्रिपद सुद्धा भूषवले आणि 71 ते 73 मध्ये ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. आता इथं मुख्यमंत्री झाले आंध्र प्रदेशमध्ये ॲज अ स्टेट लेवलला त्यांनी भरपूर कामं केली. त्याच्यानंतर त्यांना वरच्या लेवलला म्हणजे केंद्र सरकारच्या पातळीवर बोलवलं आणि 77 ते 84, 91 ते 96 आणि 96 ते 97 दरम्यान ते 7 वेळा लोकसभेचे सदस्य झालेले आहेत. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री, संरक्षण मंत्रीपद अशी मोठी मोठी पदं त्यांनी भूषवली होती. परंतु त्याची नेमकी कसोटी लागली जेव्हा भारताची आर्थिक परिस्थिती खूप खाली गेली होती. भारताकडे फक्त काही दिवस पुरेल इतकंच परकीय चलन होतं आणि अशा वेळेस ते 1991 ते 96च्या दरम्यान भारताचे 9वे पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं. बघा इथं मी जे म्हटलं ते नेहरू गांधी कुटुंब बाहेरील ते पहिले व्यक्ती होते ज्यांनी सलग 5 वर्षाचं आपलं पंतप्रधान म्हणून कार्य पूर्ण केलं. दक्षिण भारतातून येणारे पहिले पंतप्रधान. याच्यापूर्वी सगळे उत्तर भारतीय पंतप्रधान होते. आर्थिक सुधारणामध्ये त्यांचं खूप मोठं नाव घेतलं होतं. आर्थिक सुधारणामध्ये नेमकं काय झालं होतं की आपल्याकडे फक्त 10 ते 15 दिवस उरेल इतकाच परकीय चलनसाठा होता आणि त्याच्यामुळे आपण सोनं गहाण ठेवलं होतं आणि सोनं गहाण ठेवून आपलं सरकार चालवलं होतं, आपला देश चालवला होता. अशा वेळेस पंतप्रधान होते PV नरसिंहराव आणि त्यांच्यासोबतच
जे अर्थमंत्री होते ते आपले मनमोहन सिंग होते. आणि PV नरसिंहरावचा जो हा कार्यकाळ आहे 1991 ते 96 या दरम्यान अशा बऱ्याच घटना घडल्यात ज्या भारतात लॉंग टर्मसाठी खूप फायदेशीर ठरल्या होत्या, जसं की आर्थिक सुधारणा आणि पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात. पुढे त्यांचं परराष्ट्र धोरण सुद्धा वेगळं होतं, म्हणजे आतापर्यंत जे चालू होतं त्याच्यापेक्षा त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये भारत आणि युनायटेड स्टेट्सचे जे संबंध होते ते सुधारण्याचा प्रयत्न केला. कसं की 1991 पर्यंत किंवा 1990 पर्यंत USSR होतं, म्हणजे तेव्हा शीतयुद्ध चालू होतं आणि भारताचा जो मित्र होता तो रशिया होता. परंतु 1989 मध्ये USSR अर्थात रशिया तुटली आणि त्यातनं छोटे छोटे देश तयार झाले. त्याच्यामुळे भारताला कळालं की आता रशिया इतका मोठा आर्थिक महासत्ता नाही आहे. त्याच्यामुळे भारताने अमेरिकेसोबत सुद्धा संबंध चांगले करायला सुरुवात केली आणि त्याचं श्रेय सुद्धा PV नरसिंहराव यांनाच जातं. पुढे इस्रायलशी राजनैतिक संबंध बनवले. पुढे भारताचे पूर्वेकडे पहा लुक ईस्ट धोरण त्यांनी राबवले. म्हणजे आतापर्यंत आपण फक्त पश्चिमेकडे पाहत होतो, पश्चिमेच्या देशांना मित्र करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु आपल्या पूर्वेकडे सुद्धा भरपूर स्कोप आहे हे त्यांना कळालं आणि त्याच्यातून त्यांनी लुक ईस्ट पॉलिसी सुद्धा आणली. पुढे घटनात्मक सुधारणा 73 आणि 74वी घटना दुरुस्ती कायदा. पुढे हिंदी भाषेत कविता करणे, संगणक सॉफ्टवेअर जाणून घेणे आणि एकूणच साहित्याबाबत त्यांना विशेष रुची होती. ते आपण PV नरसिंहरावबद्दल सविस्तर तुम्हाला सांगितलं. याच्या पलीकडे जास्त काही त्यांच्याबद्दल माहिती नाहीये, परीक्षेला हे सगळं विचारलं जाऊ शकतं. पुढे चौधरी चरण सिंग 1903 मध्ये उत्तर प्रदेशमधील नूरपूर गावातील शेतकरी कुटुंबात, आणि त्यांच्या शेतकरी संदर्भात इतका भारी व्ह्यू होता की त्यांचा जन्मदिन हा देशातला राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा मृत्यू 1987 मध्ये. साल लक्षात राहिले तर उत्तमच, परंतु एक रेंज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की बाबा याच्या आसपास ते कुठेतरी त्यांचा जन्म आणि मृत्यू आहे. चरण सिंग हे 1937 मध्ये छपरोली येथून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले. आपल्याला माहिती आहे 1935चा जो कायदा आला होता, भारत सरकार कायदा 1935, त्याच्या अंतर्गत भारतातल्या लोकांना निवडणुकीत सहभाग होता आला आणि त्याच्यासाठी निवडणुका झाल्या होत्या 1937ला. आणि त्याच दरम्यान काँग्रेसच्या तिकिटावर छपरोली येथून ते विधानसभेवर निवडून गेले होते. पुढे उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री कोण, गोविंद वल्लभ पंत यांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री असताना त्यांनी जमीनदारी निर्मूलन आणि जमिनीच्या ऐतिहासिक कायद्याची अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. म्हणजे झालं असं होतं की भारतात जेव्हा ब्रिटिश सोडून गेले तेव्हा काही असे जमीनदार होते ज्यांच्याकडे 5-5, 10-10 हजार एकर जमीन होती आणि काही भारतातले गरीब लोक इतकी होते की त्यांच्याकडे खायचे सुद्धा वांदे होते. अशा वेळेस यांनी उत्तर प्रदेशमध्ये जमीन सुधारणा कायदा आणला आणि तो कायदा आणण्यासाठी आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आणि म्हणजे नेमका तो कायदा काय होता की जे जमीनदार आहेत त्यांच्याकडनं जमीन घ्यायची आणि ती जमीन इतर गरीब लोकांमध्ये वाटायची, हा तो कायदा होता. आता याला साहजिक जमीनदार विरोध करणार म्हणून त्याची अंमलबजावणी काही राज्यात व्यवस्थित झाली नाही, परंतु उत्तर प्रदेशमध्ये जी काही चांगली अंमलबजावणी झाली त्याच्या मागे चौधरी चरण सिंग हे महत्त्वाचे नेते होते. त्यामुळे त्यांना आपण इतकं आज लक्षात ठेवतो. पुढे 1967 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि संयुक्त विधायक दल गटाच्या पाठिंब्यावरनं 1967-68 आणि इंदिरा गांधीच्या पाठिंब्यावरनं फेब्रुवारी ते ऑक्टोबर 1970 मध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले होते. आता इंदिरा काँग्रेसच्या म्हणजे तर काँग्रेसमध्ये तेव्हा काँग्रेस आणि म्हणजे 2 गट पडले होते आणि त्याच्यातला इंदिरा गांधीचा जो गट होता त्याच्या पाठिंब्याने ते मुख्यमंत्री झाले होते. पुढे ते उत्तर प्रदेशचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री ठरले होते. पुढे ते जनता दलाच्या मोरारजी देसाई सरकारमध्ये गृहमंत्री, अर्थमंत्री आणि देशाचे 3रे उपपंतप्रधान झाले होते. मी तुम्हाला बोललो होतो बघा, जनता पक्षाची सरकार आली होती कधी, आणीबाणी नंतर 1977 ते 1979. त्याच्यानंतर चरण सिंग यांनी जनता पक्ष सोडून दिला आणि जनता पार्टी सेक्युलर ही नवीन संघटना तयार केली आणि इंदिरा गांधीच्या पाठिंब्यामुळे 1979ला पंतप्रधान पदावर ते बसले होते. परंतु त्यांचं सरकार फक्त किती दिवस चाललं, 23 दिवस चाललं, कारण की इंदिरा गांधींनी परत पाठिंबा घेऊन टाकला आणि निवडणुका जाहीर केल्या आणि याचाच परिणाम असा झाला की मग 1980ला निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी पूर्ण बहुमताने निवडून आली. चरण सिंग हे जाट, यादव, गुज्जर, कुर्मी तसेच
मुस्लिमांसारख्या उत्तर भारतीय शेतकरी समुदायातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात, म्हणून त्यांचा जो जन्मदिवस असतो तो आपण राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरी करतो. पुढचे सगळ्यात प्रसिद्ध व्यक्ती MS स्वामीनाथन, मनकोंबू संभासिवन स्वामीनाथन हे त्यांचं पूर्ण नाव आहे. आपण MS स्वामीनाथन लक्षात ठेवलं तरी काय अडचण नाही. 1925ला त्यांचा जन्म झालेला आहे तमिळनाडूमध्ये आणि 2023ला चेन्नई येथे त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता एक मुद्दा लक्षात ठेवा, याच्यावर दोन प्रकारे प्रश्न येऊ शकतो. एक निधन वार्तामध्ये आपण व्यक्तिविशेष बघतो, मग ह्यांचं निधन कधी झालंय 2023च्या सप्टेंबर महिन्यात, म्हणजे या चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे महत्वाचे आहेत कारण की 2023 मध्ये यांचं निधन झालेलं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे ह्यांना भारतरत्न पण भेटलाय, म्हणून यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त वाढलेली दिसते. केरळमधील त्रिवेंद्रम येथे महाराजा कॉलेज येथे प्राणीशास्त्रातील पदवीपूर्व त्यांनी शिक्षण घेतलं. हे बघा, हे MS स्वामीनाथन आहेत. खूप पूर्ण भारतात म्हणजे भारताचं नाव त्यांनी पूर्ण विश्व पटलावर नेण्याचं काम केलेलं आहे. पुढे मद्रास कृषी महाविद्यालयातून कृषी विज्ञान विषयात बॅचलर ऑफ सायन्स पदवी मिळवली आणि नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेतनं सायटोजेनेटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. आता बघा, त्यांची निवड झाली होती ॲज IPS म्हणून, म्हणजे आपली जी UPSC परीक्षा आहे त्याच्या मार्फत IPS मधून निवड झाली होती, परंतु कृषी संशोधनाला प्राधान्य देत जनुकशास्त्र विषयात युनेस्को फेलोशिप मिळवून ते नेदरलँडला गेले. म्हणजे त्यांनी IPS हे पद घेतलं नाही, तर ते रिसर्च करायला नेदरलँडला गेले होते. पुढे युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर मधून वनस्पतीचे प्रजनन संस्थेतून त्यांनी PhD केली आणि 1954 मध्ये ते परत मायदेशात परतले होते. भारतात आल्यावर त्यांनी ओडिसातील कटक येथे सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं आणि त्यानंतर इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये 1954 ते 72 पर्यंत ते कार्यरत राहिले आणि 1961 पासून ते संचालक होते. मग या सगळ्या महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. हरित क्रांतीत त्यांची भूमिका म्हणजे असं की भारतीय हरित क्रांतीचे जनक त्यांना म्हटलं जातं. त्यांच्याच अथक प्रयत्नामुळे भारतात हरित क्रांती आली आणि जो भारत पूर्वी अमेरिकेतनं गहू आयात करून इकडच्या लोकांना आपण खात होतो, तोच भारत आज इतकं धान्य पिकवतो की आपण पुढचे 2 वर्ष जरी शेती नाही केली तरी आपण व्यवस्थितपणे पूर्ण भारतातली जनता खाऊ शकते. आणि हे सगळं कोणामुळे होत आहे तर MS स्वामीनाथन यांच्यामुळे होते. पुढे राष्ट्रीय शेतकरी आयोग बसवला 2004 मध्ये आणि त्याचे अध्यक्ष सुद्धा MS स्वामीनाथन होते. मग जेव्हा ते या आयोगाचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी सरकारला काही शिफारशी केल्या होत्या आणि त्या शिफारशीवरून आज सुद्धा आपल्याकडे डिबेट होते. आज सुद्धा आपण जेव्हा शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करतो तेव्हा आपण शब्द वापरतो की MS स्वामीनाथन यांच्या आयोगाची जी शिफारशी होत्या त्या भारतात लागू करा. काय शिफारशी होत्या? किमान आधारभूत किमतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी देण्याची सूचना केली होती. उत्पन्नाची हमी द्या म्हणजे काय रे, की MSP साठी कायदा बनवा. पुढे शेतकऱ्यांना शेतीमाल उत्पादन खर्चावर किमान 50% नफा मिळेल इतका हमीभाव दिला पाहिजे. म्हणजे पूर्वी आपण शेतकऱ्यांना 1 रुपया देतोय, तर आता 1.5 म्हणजे 1.5 रुपया देण्याची गरज आहे, कारण की काय भेटलं पाहिजे, 50% नफा भेटला पाहिजे. पुढे शेतकऱ्यांची व्याख्या करताना त्यात शेतमजुरांचाही समावेश करावा अशी सूचना केली होती. तर हे सगळं त्यांचं शेती संदर्भात योगदान आहे. त्यांनी भूषवलेली पदं. आता बघा, आपण एन्व्हायरमेंटमध्ये काही बॉडीज वाटतो, त्या खूप प्रसिद्ध बॉडी आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर. त्या सर्व बॉडीचे एकेकाळी ते अध्यक्ष होते. आपण नाव वाचूया एक एक. भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR चे महासंचालक 1972 मध्ये. पुढे भारत सरकारचे सचिव होते 1972 मध्ये आणि प्रधान सचिव होते 1979 मध्ये. नियोजन आयोगाचे उपसंचालक 80 ते 82. फिलिपिन्स मधील सगळ्यात फेमस आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था त्याचे पहिले आशियाई महासंचालक होते. ही खूप मोठी फिलिपाईन्स मधील तांदूळ रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. पुढे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN चे अध्यक्ष होते 1984ला. हे IUCN कशासाठी फेमस आहे तर एखादा प्राणी याचं स्टेटस काय आहे, म्हणजे याची संख्या किती आहे आणि त्याच्यावरनं IUCN हे स्टेटसनुसार त्याला दर्जा देते. जसं की एखाद्याला म्हणते क्रिटिकली एंडेंजर्ड, म्हणजे तो आता विनाशकडे चाललेला आहे, त्याची संख्या आता मर्यादित राहिलेली आहे. पुढे ते वल्नरेबल, एंडेंजर्ड, लिस्ट कन्सर्न असे ते क्रायटेरिया म्हणजे दर्जा देते आणि त्या दर्जा देणारी संस्था ज्याला आपण खूप आता रेप्युटेड मानतो त्याचे ते एकेकाळी अध्यक्ष होते. पुढे वर्ल्ड वाईड फंड
वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड याचे उपाध्यक्ष होते 1984ला. पुढे युनायटेड नेशनची एक ऑर्गनायझेशन आहे अन्न व कृषी संघटना, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, त्याचे ते एकेकाळी अध्यक्ष होते. या सगळ्या मोठ्या मोठ्या संस्थेचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. पुढे आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना अनेक भेटलेत, त्यांची आपण एकदा नावं बघून घेऊयात. मेंडेल मेमोरियल पुरस्कार, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, याला आपण आशियाचा नोबल असं म्हणतो, आशियाचा नोबल, तो सुद्धा त्यांना भेटलेला आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन वर्ल्ड सायन्स पुरस्कार, पहिलाच जागतिक अन्न पुरस्कार, ही जागतिक अन्न पुरस्कार. त्यानंतर पर्यावरणीय कामगिरीसाठी टायलर पुरस्कार, 4 फ्रीडम्स अवॉर्ड, त्याच्यानंतर इंटरनॅशनल जॉग्राफिकल युनियनचा प्लॅनेट अँड ह्युमॅनिटी मेडल, त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ द गोल्डन हार्ट ऑफ फिलिपाईन्स, ऑर्डर ऑफ ॲग्रिकल्चर मेरिट ऑफ फ्रान्स, ऑर्डर ऑफ द गोल्डन आर्क ऑफ नेदरलँड, रॉयल ऑर्डर ऑफ सहमेत्रेई ऑफ कंबोडिया, चीनच्या पर्यावरण आणि विकासावरील आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी पुरस्कार, टाइम मासिकच्या 20व्या शतकातील सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांच्या यादीत त्यांचा समावेश होता. आणि शेवटी युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामकडून फादर ऑफ इकॉनॉमिकल इकॉलॉजी ही त्यांना उपाधी सुद्धा देण्यात आलेली आहे. पुढे भारतातील पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, HK फिरोदिया पुरस्कार, लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, एवढे सगळे त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. तर आता आपण भारतरत्न पाहिलं, भारतरत्नामध्ये आपण सगळं व्यवस्थित पाहिलं, कोणी देतं, काय करतं, किती पैसे भेटतात, कोणाकोणाला भेटला आहे, त्या व्यक्तीची सर्व माहिती हे आपण पाहिलेलं आहे. आता पुढचा पुरस्कार आहे गांधी शांतता पुरस्कार. हिंदू धार्मिक ग्रंथ प्रकाशित करणारी 100 वर्ष जुनी संस्था कुठली? गीता प्रेस गोरखपूर, याला भारत सरकारने 2021 सालचा गांधी शांतता पुरस्कार 2023 मध्ये देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. नीट आहे का? गांधी शांतता पुरस्कार, महात्मा गांधीजींच्या नावाने हा पुरस्कार आहे. हा भेटलाय 2021 साठीचा गीता प्रेस गोरखपूर यांना. ही एक संस्था आहे, यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ज्युरीने एकमताने गीता प्रेस गांधी शांतता पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. आता गांधी शांतता पुरस्कार काय? स्थापनेची 1995 मध्ये झाली महात्मा गांधीजींच्या 125व्या जयंतीनिमित्त. यामध्ये काय भेटतं? 1 कोटी रुपये, प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि हस्तकलेपासून तयार केलेली कोणतीही एक वस्तू भेटते. पहिला पुरस्कार कोणाला भेटलाय? जुलियस नेरेरे, हे टांझानियाचे आहेत, त्यांना 1995 मध्ये पहिला पुरस्कार भेटला होता. या पुरस्कार देण्यासाठी एक ज्युरी असते, म्हणजे एक 5-6 लोकांचं एक पॅनल असतं. ते पॅनल राष्ट्रपतींना सजेस्ट करतं आणि त्याच्यानंतर ते पुरस्कार देतात. बघा, पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेता, 2 प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असलेले 5 सदस्यीय ज्युरीद्वारे या पुरस्काराची विजेत्याची निवड केली जाते. पुढे गीता प्रेस, स्थापना 1923. बघा आता काय चालू आहे? 2023-24 याचे करंट अफेअर विचारणार आहेत. आणि या बॉडीला सुद्धा, या NGOला सुद्धा किंवा या प्रेसला सुद्धा 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याच्यासोबतच याला पुरस्कार पण भेटला आहे, त्याच्यामुळे ही चर्चेतली न्यूज आहे. याचं मुख्यालय गोरखपूर उत्तर प्रदेश येथे आहे. याचे संस्थापक जय दयाल गोयदंडा, घनश्याम दास जालाना आणि हनुमान प्रसाद पोद्दार हे आहेत. सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत नोंदणीकृत कोलकाता येथील गोविंद भवन कार्यालयात ही प्रेस एक, म्हणजे या प्रेसचं युनिट आहे. आता याचं नीट, हे 2 गोष्टी फक्त नीट समजून घ्या. गीता, रामायण, उपनिषद, पुराणे, प्रख्यात संतांची प्रवचने आणि इतर चारित्र्य घडवणारी पुस्तके, मासिके प्रकाशित करून अत्यंत सवलतीच्या दरात त्याचं विपणन करून सनातन धर्माच्या तत्वाचा प्रचार आणि प्रसार करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. ती ना नफा ना तोटा तत्वावर चालते, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ती देणग्या मागत नाही. त्याच्यानंतर तिच्यात प्रकाशनामध्ये जाहिराती सुद्धा नसतात. तिचं मुख्य काम काय? सनातन धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी साहित्य बनवणे, आणि त्याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मागील काही विजेते: 2020 शेख मुजीबुर रहमान, बांगलादेशचे संस्थापक. त्याच्यानंतर काबूस बिन सईद अल सईद, ओमानचे राजा. योइक सासाकावा, जपानचे. आणि एकल अभियान ट्रस्ट, भारताची. त्यापैकी 2020 आणि 2021 हे प्रामुख्याने 2 लक्षात ठेवा.
ज्ञानपीठ पुरस्कार 2022 आणि 23. बघा, आपण एक वर्षाचं करंट अफेअर कव्हर करतोय, त्यामुळे काय होतंय की आपल्या पुरस्काराचा मध्ये 2 वर्षाचे पुरस्कार येत आहे. 2024ला काही दिलेत, काही 2023ला दिलेत, काही 2022ला दिलेत, परंतु त्याची नोंद 23 मध्ये झालेली आहे. हे सगळे पुरस्कार आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर 2022चा जो 57वा पुरस्कार होता ज्ञानपीठ पुरस्कार, तो दामोदर मावजो यांना कोकणी भाषेसाठी देण्यात आलेला आहे. आणि 2023चा जो पुरस्कार होता 58वा, तो 2 व्यक्तींना देण्यात आला. एक गुलजार यांना उर्दू भाषेसाठी आणि एक जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी. ते हे आपल्याला 3 पुरस्कार व्यवस्थित बघायचे आहेत. हे ज्ञानपीठ पुरस्कारचं जे प्रशस्ती पत्र असतं ते असं असतं. ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च 2 पुरस्कारापैकी एक आहे. 2 पुरस्कार कुठले? ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमीचे जे पुरस्कार असतात ते. त्या 2 सर्वोच्च पुरस्कारापैकी एक. भारतीय भाषामधील साहित्यामध्ये आजीवन योगदान दिल्याबद्दल भारतीय नागरिकास, बघा हे परकीय लोकांना दिला जात नाही, तर भारतीय ज्ञानपीठ या ट्रस्ट मार्फत हा पुरस्कार दिला जातो. आता भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट कोणाची आहे? तर दी टाइम्स ऑफ इंडियाचे जे जैन कुटुंब आहेत त्यांनी ही ट्रस्ट स्थापन केलेले आणि यांच्या मार्फत हा पुरस्कार देण्यात येतो. स्थापना कधी आहे? 1961 मध्ये याची स्थापना झालेली आहे. पहिल्यांदा जो पुरस्कार दिला होता तो 1965 साली दिला होता जी शंकर कुरूप यांना. कशासाठी? उडाक्कू जल या मल्याळम कविता संग्रहासाठी दिला होता. पुरस्काराचं स्वरूप 11 लाख मानपत्र आणि सरस्वती देवीची कास्य मूर्ती. ही कास्य मूर्ती मी तुम्हाला इथे ऑलरेडी दाखवलेली आहे. ही कास्य मूर्ती दिली जाते. पुढे 1982 पूर्वी हा पुरस्कार लेखकाच्या कोणत्याही एका साहित्य कृतीसाठी दिला जायचा, परंतु आता काय करतात, ओव्हरऑल जे लेखकाचं साहित्य असेल त्याला उत्कृष्ट साहित्य असं वेगळं काय शोधलं जात नाही, ओव्हरऑल साहित्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जातो. म्हणजेच काय, आजीवन योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. सर्वात जास्त वेळा हिंदी भाषेसाठी देण्यात आलेला आहे. मराठी भाषेतले ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर ययाती कादंबरी, वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज विशाखा यांच्या कादंबरीसाठी, विदा करंदीकर अष्टदर्शने आणि भालचंद्र नेमाडे एकदम रिसेंटली 2014 मध्ये हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या सगळ्या पुस्तकांसाठी आणि या लेखकांना मराठीतनं ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. दामोदर मावजो गांथन या मावजो यांचा पहिला कथासंग्रह हे गोव्याचे आहेत. कोकणी भाषेसाठी ह्यांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता. त्यांच्या कर्मेलीन या प्रसिद्ध कादंबरीला 1983 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटला होता. मी तुम्हाला यापूर्वी बोललो होतो की 2 सर्वात मोठे पुरस्कार आहे, एक साहित्य अकादमीचा, एक ज्ञानपीठ. त्यापैकी साहित्य अकादमीचा ह्यांना पुरस्कार 1983 मध्येच भेटलेला आहे आणि 2022ला रिसेंटली यांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मावजो हे गोव्यातले द्वितीय लेखक आहेत. त्याच्या पूर्वी 2006 मध्ये रवींद्र केळेकर यांना सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. गांथन लक्षात ठेवा, कर्मोलीन लक्षात ठेवा आणि दामोदर मावजो यांचं नाव लक्षात ठेवा. पुढे गुलजार, पूर्ण नाव गुलजार यांचं संपूर्ण सिंह कालरा, मूळ ते पंजाबचे. संपूर्ण सिंह कालरा 1936 मध्ये पाकिस्तानच्या पंजाबमधील दिना येथे त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्याच्यानंतर ते भारतात आले. भारतात त्यांनी चित्रपट सृष्टीत फार मोठं योगदान दिलं आणि त्याच्यापैकी बघा, चित्रपट संवाद आणि पटकथा लेखन, आशीर्वाद, आनंद, खामोशी या सगळ्या गोष्टीसाठी त्यांचं ओळखलं जातं. आणि त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट कुठले कुठले? मेरे अपने हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. परिचय, कोशिश, अचानक, आंधी, खुशबू, मौसम, त्याच्यानंतर अंगूर, लिबास, किरदार, इजाजत, माचिस, हुतुतू, मिर्झा गालिब हे सगळे त्यांचे दिग्दर्शित केलेले चित्रपट आहे. प्लस त्यांची तहरीर मुंशी प्रेमचंद की ही एक टीव्ही मालिका सुद्धा आली होती. तर हे गुलजार आहेत, यांना आपण बऱ्याच वेळा टीव्हीवर पाहिलेलं असेल. त्यांना बरेच सन्मान भेटले. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटलाय 2002 साली, पद्मभूषण पुरस्कार 2004, दादासाहेब फाळके 2013ला, 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 22 फिल्मफेअर पुरस्कार, 1 ऑस्कर पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. जय हो गाण्यासाठी 1 ऑस्कर पुरस्कार भेटला, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि ग्रॅमी पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. असं गुलजार यांचं ते मोठं करिअर आहे. हे सगळे पुरस्कार त्यांचे लक्षात ठेवा कारण की त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पुढे जगद्गुरू रामभद्राचार्य यांचं मूळ नाव गिरीधर मिश्रा आहे. 1950 मध्ये त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये जौनपूर येथे झाला आणि 2 महिन्यात तर त्यांना कळालं की त्यांना म्हणजे डोळ्याने दिसत नाहीये. तरी सुद्धा रामभद्राचार्य लिहू वाचू शकत नाही कारण तेव्हा ब्रेल लिपीचा शोध लागला नव्हता
आणि त्यांनी कधी ब्रेल लिपीचा वापर सुद्धा केला नव्हता. पण त्या सगळ्या भाषा किंवा त्यांचं जे सगळं नॉलेज आहे ते त्यांनी फक्त ऐकून शिकलेलं आहे. म्हणजे कोणाचं तरी ऐकायचं आणि ते आत्मसात करायचं. वयाच्या 5व्या वर्षी त्यांनी संपूर्ण भगवद्गीता पाठ केली होती. म्हणजे बघा, यांना तुम्ही बऱ्याच वेळा आता मीडियात बघितलं असेल, त्यांनी आपल्याला 2 महिन्याच्या असतानापासून दिसत नाहीये तरी त्याचा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता फक्त ऐकून इतकं ज्ञान आत्मसात केलं. आणि संस्कृतचे अध्यापन करणारे राम भद्राचार्य यांनी 100हून अधिक पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आणि त्यांना 22 भाषेचं ज्ञान आहे. 22 भाषेचं ज्ञान आहे. त्यासोबतच संस्कृत व्यतिरिक्त हिंदी, अवधी, मैथिली या भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. यांचं नॉलेज इतकं भारी होतं की जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात जेव्हा बाबरी मस्जिद आणि राम मंदिरचा जो विवाद होता त्याच्यावर जेव्हा सुनवाई चालू होती तेव्हा तज्ज्ञ म्हणून यांची नेमणूक केली होती. बघा, राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद यांच्या सुनवाईसाठी आले असताना धार्मिक क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून त्यांची साक्ष नोंदवली होती आणि त्यांना 2015 मध्ये काय भेटलं आहे? पद्मविभूषण सुद्धा भेटलेला आहे. हे आपले जगद्गुरु रामभद्राचार्य. पुढे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2021, 2022 आणि 2023. मी तुम्हाला यापूर्वीच बोललो होतो की आपण डिटेलमध्ये का घेतोय, कारण की कुठल्याही वर्षाचं आलं तरी आपलं कव्हर झालेलं पाहिजे. प्रथम या NGOला इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आलेला आहे. प्रथम जी संस्था आहे ती भारतातील आणि जगभरातील वंचित मुलांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी कार्य करते. तुम्ही ऐकलं असेल न्यूजमध्ये की प्रथमच्या सर्वेनुसार असं आलंय की 5वीच्या मुलाला 3रीची पुस्तकं वाचता येत नाही. ते सगळं करण्याचं काम कोण करतं? प्रथम NGO करतं. आणि प्रथम NGO याचा एक प्रसिद्ध सर्वे असतो ज्याचं नाव आहे असरचा सर्वे. नाव ऐकलं कधी तुम्ही? असरचा सर्वे. तर या प्रथम NGOची स्थापना कधी केली? 1995 मध्ये केली. माधव चव्हाण आणि फरीदा लांबे यांनी मुंबईतील झोपडपट्टीच्या मुलांना पूर्वशालेय शिक्षण तसेच शालाबाह्य मुलांना उपचारात्मक शिक्षण देण्यासाठी या NGOची सुरुवात केलेली आहे प्रथम. त्याच्यानंतर पुढे 2023 रोजी 19 नोव्हेंबर 2023 रोजी. आता 19 नोव्हेंबरच का? कारण की त्या दिवशी इंदिरा गांधींची जयंती असते. शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार 2022 हे देशातील कोविड-19 योद्ध्यांना म्हणजे ते आपण देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार कोविड-19 योद्ध्याचे प्रतिनिधी म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन ही डॉक्टरांसाठी आहे आणि ट्रेंड नर्सेस असोसिएशन ही नर्ससाठी असोसिएशन आहे. या दोघांना हा पुरस्कार संयुक्तपणे प्रदान करण्यात आलेला आहे. माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी भारतीय वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर शरद कुमार अग्रवाल आणि ट्रेड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रॉय जॉर्ज यांना हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. मग आपल्याला 2021चा विचारला तर प्रथम NGO, 2022चा विचारला तो कोविड-19 योद्धा आणि 2023चा जर विचारला, बघा इथं 2023चा जर विचारला तर डॅनियल बेरेनबोइम आणि अली अब्बू अवाद हे 2 जे व्यक्ती आहेत यांनी इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष कमी राहिला पाहिजे आणि तिकडच्या लोकांमध्ये युद्ध थांबून शांतता प्रस्थापित झाली पाहिजे म्हणून प्रयत्न केलेत. त्याच्यामुळे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार भेटलेला आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश जस्टिस TS ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय ज्युरीने यांची निवड केलेली आहे. उस्ताद डॅनियल बेरेनबॉइम हे अर्जेंटिनामध्ये जन्मलेले आहेत आणि शास्त्रीय पियोना वादक आणि संयोजक आहेत. आता इथं पुढे बघा, त्यांनी इस्रायल, पॅलेस्टाईन व अरब आणि उत्तर आफ्रिकन देशांमधील तरुणांमध्ये ऐक्य भावना निर्माण करण्यासाठी वेस्ट ईस्टर्न दिवान ऑर्केस्ट्रा व बेरेनबॉइम साईड अकॅडमीची स्थापना केलेली आहे. पुढे अली अब्बू अवाद हे पॅलेस्टाईन शांतता कार्यकर्ते असून पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील जो सुरू असलेल्या संघर्षावर शांततेच्या मार्गाने तोडगा निघावा याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मग एक व्यक्ती अर्जेंटिनाचा आहे आणि एक व्यक्ती पॅलेस्टाईनचा आहे आणि या दोघांना काय म्हणतात ते इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे. जे अली अब्बू अवाद आहेत यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचाराचा पगडा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी इस्रायल पॅलेस्टाईनचा जो हा वाद आहे तो शांततेच्या मार्गाने सॉल्व्ह व्हावा याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पुढे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देणारी संस्था कोण आहे? इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट. 1986 मध्ये स्थापना, 25 लाख रुपये रोख आणि प्रशस्ती पत्र. आणि पहिले विजेते कोण आहेत? पार्लिमेंटरियन्स
फॉर ग्लोबल ॲक्शन हे पहिले विजेते ठरले आहेत. तर इथे आपलं पुरस्कार याचा पहिला भाग संपलेला आहे. लवकरच आपण दुसरा भाग घेऊन येत आहोत. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, तुमचा अभ्यास चालू ठेवा आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.